अभिनेता रणवीर सिंहकडे बिश्नोई टोळीनं 10 कोटींची खंडणी मागितल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। रणवीर सिंहला बिश्नोई टोळीनं धमकीचा व्हॉइस नोट पाठवलेला होता आणि याद्वारे 10 कोटींची खंडणी मागितल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। एका अमेरिकन नंबरवरून ही धमकीची व्हॉइस नोट आल्याचंही कळतंय। बिश्नोई टोळीचा कुख्यात गुंड हॅरी बॉक्सर यानं ही व्हॉइस नोट पाठवलेली होती। व्हॉइस नोटद्वारे त्यानंच ही धमकी दिल्याचं आता कळालेलं आहे। अभिनेता रणवीर सिंहकडे बिश्नोई टोळीनं तब्बल 10 कोटींची खंडणी मागितल्याची सूत्रांची माहिती येते। आपला प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहे। सूरज, नेमकी काय माहिती कळतेय? रणवीर सिंगला काय नेमकी ही धमकी आली होती व्हॉइस नोटद्वारे? माधवी, नक्कीच ज्या पद्धतीने रोहित शेट्टी याच्या घरावरती हल्ला करण्यात आला होता आणि या हल्ल्यानंतर अवघ्या 2 दिवसानंतर तातडीनेच आपण पाहिलं तर रणवीर सिंग याच्या मॅनेजरला देखील एक व्हॉइस नोट पाठवण्यात आला होता। हा व्हॉइस नोट हॅरी बॉक्सर जो बिश्नोई गँगचाच एक सदस्य आहे त्याच्याकडनं आलेला होता आणि ती जेव्हा खात्री करण्यात आली तेव्हा तो व्हॉइस नोट हा हॅरी बॉक्सरचाच असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। यावेळी रणवीर सिंगला 10 कोटी रुपयांची खंडणी देखील या व्हॉइस नोट मधनं मागण्यात आली होती आणि न दिल्यास त्याला देखील जीव मारण्याची धमकी ही देण्यात आली होती। या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडनं केला जात आहे। रोहित शेट्टीच्या प्रकरणात ज्या पद्धतीने 12 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांच्यातनं अनेक माहिती ही समोर येताना पाहायला मिळत आहेत। मुख्य शूटर आणि त्याचे इतर जे 3 साथीदार आहेत त्यांना जवळपास 3 लाख रुपये यासाठी देण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यातले 50,000 रुपये आगाऊ म्हणून देण्यात देखील आलेले होते। त्याची परिस्थिती गरीब आहे हे पाहूनच ही जी बिश्नोई गँग आहे ही मुलांना हेरून त्यांच्याकडनं असे कृत्य करून अशाच पद्धतीने खंडणी गोळा करण्याचं काम करत असल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर आलेलं आहे। या प्रकरणातील 3 मुख्य आरोपी हे अद्याप फरार आहेत। शुभम लोणकर आणि त्याचबरोबर इतर 2 जे सहकारी आहेत त्यांचे हे फरार आहेत। त्यामुळे एकूणच अनेक कलाकारांना अशा पद्धतीने टार्गेट केलं जात असल्याचं देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे रणवीर सिंग याच्या जी धमकी आलेली आहे त्याची देखील गंभीर दखल ही गुन्हे शाखेकडनं घेतलेली असून याचा तपास देखील आता गुन्हे शाखा करताना पाहायला मिळते। सूरज, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।